बस आणि 4 चाकी वाहनाच्या अपघातात माय लेकींसह मुलाचा जागीच मृत्यू। नांदगाव चाळीसगाव महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे। एसटी बस आणि अल्टो कारचा अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की माय लेकींसह मुलाचा देखील जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे। या अपघातात 2 वर्षीय चिमुरडा देखील गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलाय। अपघाताची माहिती मिळताच नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तास मदत कार्य केले। याबाबतचं सविस्तर वृत्त असं की मनमाड आगारची चाळीसगाव नांदगाव बस पळसे येथून भडगावकडे जात असताना एसटी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ऑल्टो कारला जोराची धडक दिली। यामध्ये ऑल्टो कारमधील मायलेकींसह मुलाचा जागीच मृत्यू झाला। शुभम नलावडे, वंदना नलावडे, निकिता शिंदे अशी मृत झालेल्यांची नावं आहेत। या कारमधील एक 3 वर्षीय चिमुरडा गंभीर जखमी झालाय, मात्र त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्यासह हवालदार संदीप बच्छाव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।